पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुड मॉर्निंग ताई। गुड मॉर्निंग उर्मी। चहा झाला तुझा? हे काय घेईन आता? हा ऐक ना, मला खायला दे ना काहीतरी, बिस्किट दे ना। बिस्किट बिस्किट नाही आहेत आपल्याकडे। खारी आहे, खारी हवी आहे? हा चालेल, खारी पण चालेल। त्या डब्यात आहे। अरे बापरे, माझा हातही पोचणार नाही ग, तू दे ना। अगं मला मामी आत्याला आणि मामाला चहा द्यायचा आहे। त्यांना देशील का नंतर? 2 मिनिटाचं काम आहे, दे ना, मला खूप भूक लागली आहे ग। तू पण ना खरंच। भूक लागली आहे ग खूप। हे घे, हा हवी तेवढी खारी घे। हा थँक्यू। बरं एक तो ट्रे पास कर मला पटकन। हा हे घे ट्रे। आणि आणखीन एक काम कर, हा तो वरचं जे पातेलं आहे ना त्याच्यामध्ये मला पाणी दे पटकन। उपम्यासाठी पाणी लागणार आहे मला। कुठे लक्ष आहे तुझं? घे ना ते पातेलं, पाणी दे त्याच्यामध्ये। हा 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 अगं ते उर्मी, ते छोटं पातेलं काय चाललंय तुझं? सॉरी सॉरी, लक्षच नाही। अगं काय 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 करतेस तू? सॉरी 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 सॉरी, थांब देते देते। हे घे। बरं ऐक ना, तेवढं पाणी तापवा प्लीज। मी मामाला आणि मामी त्याला तेवढा चहा देऊन येते। तुला हवाय चहा? नाही नको। अगं खारी कोरडी खाणारच का तू? आवडते मला, तशीच आवडते। बरं तेवढं पाणी तापव। हा आले। गप ताई, काय चाललंय तुझं? सावकाश जरा। तू धक्का दिलास मला। अगं मी कसं? चुकून लागला असेल बहुतेक। ठीक आहे, मी आवरते हे सगळं, तू नको आवरूस। हा उर्मे, उर्मे इकडे ये। हा मम्मी आले। मम्मी बोलवते मला, तिच्याशी बोलून येते मग आवरते मी, तू नको आवरूस। तुला लागलं नाही ना काही? नाही लागलं, तू जा। हा मी आवरते। थँक्यू, बरं झालं तू हाक मारली। थँक्यू थँक्यू सो मच। उर्मी, तो चहाचा ट्रे तू पाडलास ना? छे, मी का पाडू? मी नाही पाडला। एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी आई आहे आणि मी तुला चांगलंच ओळखते, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? आणि हे असले उद्योगधंदे ना मी खूप केले, तू हे असं का केलंस ते सांग मला। अगं कारण तिने चहाच्या कपांची अदलाबदल केली। मग त्याने काय होणार होतं? अगं मी तिच्या चहाच्या कपात उंदीर मारण्याच्या गोळ्या टाकल्या। काय? अगं हळू, ती मोठ्यानं ओरडतेस। मला त्या वीणाला कायमचं संपवायचं होतं, म्हणून मी असं केलं। अगं बेअक्कल मुली, तू त्या वीणाचा जीव घ्यायच्या मागे का लागलीयस? अगं तूच म्हणाली होतीस ना की वीणाला प्रभासच्या आयुष्यातून लांब कर, तिला आपल्या मार्गातून हटव, म्हणून मी केलं। उर्मी, अगं तुला एवढं सुद्धा कळत नाही का? हटव म्हणजे या जगातून हटव असं म्हटलं नव्हतं मी, त्या प्रभासच्या आयुष्यातून तिला बाजूला कर असं म्हटलं होतं। नशीब तो चहा ती प्याली नाही, नाहीतर ती मेली असती आणि तुला तुझं उरलेलं आयुष्य जेलमध्ये काढावं लागलं असतं। सॉरी, आता तर काहीच सुचत नाहीये मला। तू ना हे तुझं डोकं आहे ना ते जरा शांत ठेव। सॉरी, काहीतरी उपाय निघेल। बर चिका, तुला माहिती ना उर्मी कशी आहे? अगं एवढा घोळ घालून ठेवला ना की मला रिहर्सलला सुद्धा लेट झालं। दादा 50 रुपयाची पर डे द्या ना। हा ऐक, मी तुला नंतर फोन करते, मंदिरात आहे। हा ठीक। असं काय करताय? मी तुमच्याकडून कधी पैसे घेईन का?
काय का बाळा, काय झालं? काही नाही काका, हे घ्या पैसे. सख्या, खरं सांग, मला प्रभासचा भास का झाला असेल? असं वाटलं ना की प्रभास खरंच माझ्या समोर उभे आहेत. क्षणभर मला दुसरं काही दिसलंच नाही. असं का झालं असेल माझ्यासोबत? काय घडतंय माझ्यासोबत? मला काय झालंय? जिथे तिथे प्रभासच का दिसतायत मला? अगं वीणाताई, हे तू अजून इथेच आहेस? अगं उशीर होतोय आपल्याला रिहर्सलला जायला. लवकर चल ना, बस मिस झालीत ना अजून उशीर होईल. प्रभास वाट बघत असेल ना आपली. चल. हे काय? कुठेच सगळे? नियमाप्रमाणे वागायचं नाही असं ठरवलंय का? नाही म्हणजे ब्रेकफास्टला सगळ्यांनी एकाच वेळी एकत्र यायचं हे विसरलेत का सगळे? मला असं वाटतंय या घरातले काही लोक अतिशहाणे झालेत, स्वतःच्या मनासारखं वागतायत. आता तू असं काही नाहीये, येतच असतील सगळे. तू चिडू नकोस ना प्लीज. हा बघ दादू आला. गुड मॉर्निंग वीणा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिकी. गुड मॉर्निंग अत्तू. प्रभास, ही वीणा तुझ्या इतकी डोक्यात बसलीये की मिहिकाला तू तिच्या नावाने हाक मारलीस. इतकी महत्वाची आहे काही मुलगी तुझ्यासाठी? नाही म्हणजे किती दिवस झाले तिला ओळखून? आता तुझ्या बँडमध्ये इतक्या मुली आहेत पण आजपर्यंत तू त्यांच्यापैकी कोणाचंच नाव घेतलं नव्हतंस. अत्तू अगं ऍक्च्युली ना मी जरा वेगळ्या विचारात होतो म्हणून गोंधळ झाला माझा. प्रवासा गोंधळ चुकून नाही झालेला आणि तुला माहितीये हे का झालंय. प्रभास, मी तुला या आधी सुद्धा सांगितलेलं आहे, आता मी शेवटचं सांगते. काही गोष्टींपासून 4 हात लांब राहा. तुझ्या सरळ चाललेल्या आयुष्यात तुला अजून गुंतागुंत का वाढवून ठेवायचे? हे बघ प्रभास, प्रेमाची वाट जितकी लोभस वाटते ना तितकीच ती फसवी आणि वास्तवापासून दूर नेणारी असते. आणि एक्सक्यूज मी, महत्वाचा फोन आहे, आले. हॅलो, हा बोला. कळलं तुला? तुझं स्वतःच्या फिलिंग्स अशाच दाबत ठेवलास ना तर हेच होणार आहे. सांगून टाक ना तिला सगळं खरं काय ते. मिकी तुला काय वाटतं? अगं हे बघ, मलाही असं वाटतं की माझ्या मनात जे काही आहे ना ते मी वीणासमोर गडागड मांडावं, पण भीती वाटते ना मला. तुला कळत कसं नाही? मी तिला सांगितलं आणि तिने काहीतरी भलतंच रिॲक्ट केलं तर मी काय करू यार? दादू, असं काही नाही होणार. हे बघ, मी शुअर शॉट सांगते तुला, तिच्या सुद्धा मनात असंच काहीतरी असणार. आणि हे बघ, 1 मिनिट, जर तू तिला काही सांगितलं नाहीस तर तुला कसं समजणार की तिच्या मनात काय चाललंय ते? आणि समजा असं असेल तर तिला सुद्धा तुझ्याबद्दल प्रेम वाटत असेल आणि ती वाट बघते तू प्रपोज करण्याची. मग
पांडुरंग हरी. गुड मॉर्निंग गाइस, गुड मॉर्निंग. चला चला रिहर्सल. येस, लेट्स स्टार्ट द रिहर्सल. कम ऑन. आपण थोड्या वेळाने रिहर्सल स्टार्ट करूया, ठीक आहे? का? आय मीन एनी प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम असा काही नाहीये, पण म्हणजे आता जस्ट आलोय ना मी, थोडं सेटल होतो मी. हा हा बरोबर. ओ अच्छा, म्हणजे वीणा आल्यानंतर तू सेटल होणार आहेस का? काही संबंध नाही का? व्हॉट? अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्ही वेळेच्या आधी आलो ही आमची चूक आहे का? कॅश. व्हॉट कॅश? ओके, जस्ट इमॅजिन इफ कॉन्सर्टच्या दिवशी वीणा उशिरा आली तर आपण परफॉर्म करण्यासाठी थांबणार आहोत का? कॅश कॅश कॅश. शांत शांत. दीर्घ श्वास घे. शांत ठेवता चित्त, काम होती पटापट. चला चला आपण रेडी राहायला हवं. चला लवकर. यू नो, असा काही रूल नाहीये की आपण एखाद्यावर जितकं प्रेम करतो ते व्यक्त करण्यासाठी आपण तितकाच वेळ घ्यावा. अजय यार, तुला माहिती आहे ना, मला भीती वाटते यार. म्हणजे मला असं वाटतं की तिच्या मनात आहे, पण जर तिच्या मनात नसेल आणि मी तिला सांगितलं तर हा यार, जी मैत्री ती पण तुटेल. मला याची भीती वाटते. एक आयडिया आहे. बोल. आयडिया अशी आहे ना की वीणाच्या मनामध्ये काय सुरू आहे याचा अंदाज येईल आणि त्यामुळेच तुला सुद्धा तुझ्या मनातलं तिच्यासमोर बोलण्यासाठी इझी होईल. म्हणजे काय करायचंय? एक गेम खेळायचा. गेम इतका कमाल आहे ना की समोरच्याच्या मनात जे आहे ना ते लगेच त्याच्या ओठांवर येतं आणि आपल्याला लगेच करेक्ट कळतं, शुअर शॉट कळतं की तो काय विचारत आहे. कोणता गेम? सॉरी सॉरी सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. खरंच सॉरी. मी सगळ्यांना सॉरी म्हणते. खरंच सॉरी. आपण रिहर्सलला सुरुवात करूया का? मी रेडी आहे. तुमचा रुमाल राहिला होता, हे घ्या. हॅलो. हा बोला. हो मी निघतोच आहे आता. नाही पोचल्यावर सगळ्यात आधी तुमची फाईल बघणार आहे. हो चालेल ना, आपण भेटल्यावर बोलू सविस्तर. हा ठीक आहे. हे घ्या. हा बोला. हो दाते साहेब, मी म्हंटल ना मगाशी, भेटून बोलूया सविस्तर. नाही मला माहिती आहे कुठे भेटायचंय आपण. हो लक्षात आहे. हो ठीक आहे. फोन दाते साहेबांचाच होता ना? का त्या शैलाचा होता? मला खोटं बोलायची सवय नाहीये आणि गरजही नाही. माणूस आपलं प्रेम लपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. रजनी, तुझ्या भूतकाळावरून तू माझ्या वर्तमान काळाचा अंदाज बांधू नकोस. तुझ्या चष्म्यातून माझं पुस्तक वाचू नकोस. त्यातली अक्षरं तुला कळणार नाहीत. टोमणं मारायची काहीच गरज नव्हती. जे विचारलं त्याचं सरळ उत्तर देता आलं असतं. ओ वीणा, सुपर्ब सुपर्ब, फॅब्युलस वीणा.
तू जर अशी गायलीस ना कॉन्सर्ट मध्ये, आपली कॉन्सर्ट हिट, सुपर हिट होणार आहे गाईज. चालू दे तुमचं. जेवढे जवळ आलायत ना त्याही पेक्षा लांब करते की नाही बघाच तू. असा बॉम्ब फोडणार आहे ना मी, आयुष्यभरासाठी लक्षात राहील तुमच्या. बर बर, ओके ओके. ऐका 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 ऐका. सो मला असं वाटतं की रिहर्सल खूप झाली. आपण जरा ब्रेक घेऊया आणि जरा रिफ्रेश होऊया. ओके चल उभाडोसा, आपण मस्त कॅफेटेरियामध्ये जाऊया. होय 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 होय. कॅश कॅश. हँग काय म्हणजे ब्रेक म्हणजे कॅफेटेरिया असा अर्थ होत नसतो ना नेहमी. मग आपण इथेच थांबणार आहोत. अरे पण इथे थांबून तरी काय करणार आहेस तू? गेम खेळणार आहोत. गेम? कोणता गेम? म्हणजे इकडे आपण कोणता गेम खेळणार? म्हणजे इथे तर आपण क्रिकेट किंवा पकडापकडी नाही खेळू शकत, कमी जागा आहे ना. मग कोणता गेम? आपण एक बैठा गेम खेळणार आहोत. बैठा? तूच म्हणालीस ना की इकडे क्रिकेट पकडापकडी खेळता येणार नाही. यू वर राईट. सो त्यामुळे आपण एक बैठा गेम खेळणार आहोत. ओके. आणि गेम खूप सिंपल आहे आणि सायकोलॉजी बेस्ड आहे. ओके. हा म्हणजे गेम इतका सिंपल आहे बघा. होणार काय माहितीये, आपल्यापैकी एकाने ना फॉर एक्झाम्पल मी एक शब्द बोलणार आणि त्याच्यावरती समोरच्या व्यक्तीने काहीही विचार न करता, अजिबात वेळ न घालवता मनात येईल तो शब्द बोलायचा. ओके. हा तो जो शब्द आहे ना तेच उत्तर असेल. सो उत्तर हे एका शब्दाचंच असलं पाहिजे. वेळ जाता कामा नये, विचार करायचा नाहीये. ओके. तसं जर का झालं तर समोरची व्यक्ती आउट. ओके. कळलाय गेम? सिंपल आहे ना? ओके. ओ म्हणजे त्या सुपरस्टारच्या सुपरहिट सिनेमात होता तसा? सुपरहिट गेम होता की नाही? हो. चला मग खेळूया. हा या या बसा बसा बसा. बैठा गेला सगळ्यांनी बसायचं. या अंकल. हो आलो आलो आलो. हा चला चला. ओके. तर आता पहिले कोण जाणार आहे मग? माझ्यापासून. चला. हा ठीक आहे चालेल. नवीन मेंबर आहे, एक ट्राय करूया. हा ओके ठीक आहे चालेल. रेडी? जगणं, मज्जा करणं आणि मनाला हवं तसं. ए ए ए ए ए ए अगं मी काय बोललो आता? काय नाव आहे हिचं? शिल्पा. उर्मी. एक्झॅक्टली. उत्तर हे एका शब्दात हवंय. हा सॉरी परत विचार. हा आणि विचार करायचा नाही. हो. ओके. रेडी? जगणं, मज्जा करणं, नातं, जमलं तर टिकवणं, काळजी घेणं, बोरिंग. याच उत्तरावर आपण डिक्लेअर करूया की ही पहिली राऊंड जिंकली आहे. ओके. उबाडोसा. हा हा चला आता नेक्स्ट मिस्टर सदावर्ते. Bring it on. ओके. यू रेडी? Bring it on baby. म्युझिक, आयुष्य, गिटार, श्वास, कमिटमेंट, अत्तूचा शब्द, मोकळेपणाने जगणं, संगीत माफिया. म्हणजे हे उत्तर म्हणजे डायरेक्ट सिक्सर होतं. याच्यावरती तू जिंकलायस. ऑसम ऑसम. आता बस ना, झालं. हा निघूया. नाही 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 नाही. अजून एक आहे ना. अजून एक आहे. कंटेस्टंट आहे ना. अरे हो. आपल्या बँडची सर्वात नवीन मेंबर वीणा. हा सो गेम कळलाय तुला? म्हणजे तुझ्या समोर खूप एक्झाम्पल्स झाले. ओके. रेडी? माया, बाबा, मैत्री, सखा, संगीत, भक्ती, मंदिर, आत्मा, आधार, प्रभास. ओहो, क्या बात है वीणा. तुला खरंच प्रभासचा एवढा आधार वाटतो की हा शब्द ऐकताच तुला त्याचं इन्स्टंटली नाव आठवलं? क्या यही प्यार है.
हे उभा डोसा. पण काय ग वीणा, तुझ्या मनातलं बोलून गेली का ग उभा डोसा? एनिवे चला, गेम अजूनही सुरू आहे यार.